नागपूर जिल्ह्यातील महादुला येथे नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकल्प सभांचे आयोजन यशवंत लॉन येथे पार पडले। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते। महादुला नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाकरिता भारतीय जनता पक्षातर्फे हेमलता सावजी यांना उमेदवारी मिळाली आहे। सोबतच 17 सदस्य उमेदवारी रिंगणात आहे। यांच्या प्रचारार्थ संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते। नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून देण्याचे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले। या सभेला प्रामुख्याने भाजप कोराडी मंडळ अध्यक्ष ब्रह्मा काळे, भाजप शहराध्यक्ष प्रीतम लोहासारवा, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी, रामबाबू तोडवाल, पन्नालाल रंगारी, नरेंद्र धानोले, संकेत बावनकुळे यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधान मोदीजींनी 2029 चा भारत देश, 2034 चा भारत देश, 2047 भारत देशाचं विजन तयार केलं। 2047 मध्ये भारताची लोकसंख्या किती असेल त्याच्या आधारावर देशाचा विकास। आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीचं विजन तयार केलं की 2029 चा महाराष्ट्र, 2035 चा महाराष्ट्र, 2047 चा महाराष्ट्र, हा देवेंद्रजींनी विजन तयार केलं। आता हेमलताताई सावजी आणि नगरसेवकाला काय करायचं आहे तर 2029 चा महादुला, 2035 चा महादुला आणि 2047 चा महादुला। आजपासून 2047 च्या महादुल्याचा ब्ल्यूप्रिंट तयार करायची आहे, विकासाचा मॅप तयार करायचा आहे, विकासाचा आराखडा तयार करायचा आहे आणि तो सरकारकडे आणून द्यायचा आहे, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे सादर करायचा आहे आणि त्या आराखड्यावर सरकार पूर्ण काम करणार आहे। याच्याकरता नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे। हे कोणा माणसाला नगराध्यक्ष बनण्याकरता नाही आहे, ही जात धर्म पंथाची निवडणूक नाही आहे। ही निवडणूक पुढचे 5 वर्ष महादुला गावाचं संपूर्ण रक्षण कोण करेल, या महादुला गावाच्या प्रत्येक समाजाला, प्रत्येक व्यक्तीला कशा सुविधा पुरवल्या जातील आणि याकरता बंधू भगिनी निवडणूक आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे, हे निवडणूक जर अशी असेल तर मत कुणाला असलं पाहिजे। एकीकडे विकास आहे, आता काही लोक म्हणतात विकास विकास विकास, मला त्यावर काही बोलायचं नाही। 15 वर्षापूर्वीचं महादुला, आजचं महादुला तुम्हीच जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला सारं कळेल। खरं तर विकास करण्याची जबाबदारी आपलीच आहे, आपण काही उपकार करत नाही कोणावर। शेवटी जनतेतून निवडून आलेल्या व्यक्तीला संपूर्ण विकास करण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे की 2 तारखेची निवडणूक ही या महादुला गावाच्या संपूर्ण जनतेच्या पुढच्या 5 वर्षाच्या विकासाची आहे आणि म्हणून आपल्याला कमळावर मतदान पाहिजे।